आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कराड तालुक्यातील कोपर्डी हवेलीच्या तब्बल 100 एकरापेक्षा जास्त ऊसाला आग. गेल्या 3 तासांपासून अग्नितांडव. 100 ते 150 शेतकऱ्यांचा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी. कुंभस्नानासाठी जाऊ न शकलेल्यांना गंगा स्नानाची अनुभूती मिळणार. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर संगमावरून आणलेल्या पाण्याची भाविकांवर स्प्रिंकलर्समधून फवारणी. सुरेश धस यांच्या षडयंत्राच्या आरोपावर मनोज जरांगेंची सडकून टीका. सुरेश धसांनी मराठ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप. खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाताच कसे, जरांगेंचा हल्लाबोल. सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तानसारखी परिस्थिती. रावसाहेब दानवेंचा दावा. हे मोदींचं अपयश. विनायक राऊतांचा टोला. तर दानवेंनी फडणवीसांशी चर्चा करावी. संजय शिरसाटांची सावध भूमिका. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत 18 जणांचा बळी. अनेक जखमी. कुंभस्नानासाठी प्रयागराजची गाडी पकडताना चेंगराचेंगरी. मृतांमध्ये 3 बालकांसह 10 महिलांचा समावेश. दिल्ली स्टेशनवरील चेंगराचेंगरी आयत्यावेळी प्लॅटफॉर्म बदलण्याच्या उद्घोषणेमुळे अनारक्षित जनरल तिकिटांची अनिर्बंध विक्री झाल्याचाही आरोप. नवी दिल्लीच्या चेंगराचेंगरीनं पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा व्यथित. तर सरकारनं माहिती लपवल्याचा काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा आरोप. रेल्वेच्या ढिसाळपणावर काळजी पाहू मुख्यमंत्री आतिशी मार्लेनांचा हल्लाबोल. मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांचं अर्थसहाय्य देण्याचा सरकारचा निर्णय. तर गंभीर जखमींना 2.5 लाख मिळणार. किरकोळ जखमी झालेल्यांना 1 लाखांची मदत. अमेरिकेतून अवैध भारतीयांना घेऊन येणारं अमेरिकी लष्कराचं दुसरं विमान अमृतसरमध्ये दाखल. दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या राज्यातील 116 भारतीयांचा समावेश. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या. प्रकल्पग्रस्तांचा आग्रह. मेळाव्यात राजकीय वैर विसरून मंदा म्हात्रे, गणेश नाईक एकाच मंचावर. छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली. तिकीट दर परवडणारे नसल्याचं पत्रामध्ये नमूद. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.